Welcome student. In previous lecture we have seen the definition of energy, chemical thermodynamics, system, surrounding, then the definition of different types of the systems. You know the definition of energy. Energy of body is defined as capacity to do the work. Next definition, that is the chemical thermodynamics. Thermodynamics is a branch of science which deals with the study of different form of energy, the quantitative relationship between them, and energy changes occur in the physical and chemical processes. Then we know the universe is classified into two types, that is the system and surrounding. The definition of system is a part of universe under thermodynamic investigation is called as a system. And all other part of the system outside the system is all other part of the universe outside the system is called as a surrounding. There are three types of system: open system, closed system, and the isolated system. A system which can exchange both energy and matter with the surrounding is called as open system. A system which can exchange only energy and not matter with the surrounding is called as the closed system. And the system which cannot exchange either matter or energy with the surrounding is called as a isolated system. Today we will learn the properties of the system. Next lecture we have seen the thermodynamic is a macro science. The properties which are studied in the thermodynamics are the macro properties like pressure, volume, temperature, density, etc. The macroscopic properties depends on the amount of substance or substances present in the system. According to this, the system is classified into two properties, that is the extensive property and intensive property. आपण बघितलं की हे जे असणारं थर्मोडायनॅमिक्स हे मॅक्रो सायन्स आहे आणि ह्या मॅक्रो सायन्समध्ये लार्ज क्वांटिटीचा आपण काय करत असतो, स्टडी करत असतो. आणि अशा ह्या लार्ज प्रॉपर्टीचा स्टडी हा कशामध्ये केला जातो, थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जातो. आणि मग ह्या लार्ज प्रॉपर्टीचा आपण विचार करत असताना ज्या आपण प्रॉपर्टी विचार करणार आहे त्याच्यामध्ये प्रेशर येणार आहे, टेम्परेचर येणार आहे, मेल्टिंग पॉईंट येणार आहे, बॉइलिंग पॉईंट येणार आहे, अशा अनेक प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, स्टडी करत असतो. आणि ह्या ज्या असणाऱ्या प्रॉपर्टी आहेत ह्या सबस्टन्सच्या अमाऊंटवरती डिपेंड आहेत. म्हणजे त्यामध्ये एक सबस्टन्स असेल किंवा अनेक सबस्टन्स असेल म्हणून आपण म्हणतोय अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑर सबस्टन्सेस. त्याच्या अमाऊंटवरती ह्या प्रॉपर्टी डिपेंड आहेत का त्या अमाऊंटवरती त्या डिपेंडंट नाहीत, याच्यानुसार ह्या ज्या प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम आहेत त्या प्रॉपर्टी ऑफ सिस्टीमचं आपण क्लासिफिकेशन हे दोन टाईपमध्ये करतो. एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता त्यापैकी आपण जर पहिली बघितलं, दॅट इज द extensive property. A property which depends on the amount of substance present in the system is called as extensive property. जी प्रॉपर्टी त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या अमाऊंटवरती अवलंबून असते अशा प्रॉपर्टीला
आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. आता हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची आपल्याला एक्झाम्पल सांगायची झाली तर त्याच्यामध्ये मास येतं, त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी येते, व्हॉल्यूम येते आणि नंबर ऑफ मोल्स येतात. आता आपण बघितलं की याच्यामध्ये व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी येते आणि मग ही जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण म्हणतोय अमाऊंट ऑफ सबस्टन्सवरती अवलंबून आहे. म्हणजे अमाऊंट बदलली की ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी असणार आहे ती प्रॉपर्टी काय होणार आहे, चेंज होणार. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की आपण 1 मोल ऑफ गॅस घेतला आणि मग आपल्याला माहीत आहे जेव्हा तुम्ही 1 मोल ऑफ द गॅस घेता त्याची व्हॉल्यूम ॲट अ STP दॅट इज द स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला ही किती असते 22.4 डेसिमीटर क्यूब किंवा लिटर. म्हणजे त्याची असणारी व्हॉल्यूम ही 22.4 डेसिमीटर क्यूब भरते. जर तुम्ही 2 मोल गॅस घेतला म्हणजे इथं अमाऊंट तुम्ही वाढवली, दुप्पट केली. आता तुमची जी असणारी व्हॉल्यूम आहे ती सुद्धा काय होणार आहे, दुप्पट झालेली असेल किंवा ती ॲड झालेली असेल. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे 44.8 डेसिमीटर क्यूब. म्हणजे 1 मोल गॅसची व्हॉल्यूम ही 22.4 डेसिमीटर क्यूब, दुसरा 1 मोल गॅस घेत आहे त्याची 22.4. म्हणजे त्याची तुम्ही बेरीज केली, ॲडिशन केली तर ती किती भरते 44.8 म्हणजे 44.8 डेसिमीटर क्यूब. ही व्हॉल्यूम ही 2 मोल गॅसची असते. आणि मग आपण म्हणतो ही काय आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही ॲडेझिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुमची सिस्टीमच्या भागामध्ये काय केलेली आहे, डिवाइड केलेली आहे, त्या सगळ्याचं तुम्ही काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे आणि ॲडिशन करून तुम्हाला ती काय मिळत असते, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू मिळत असते. म्हणून तिला ॲडेझिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणलं जातं. आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघणार आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे, ए प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन ए सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. की जी प्रॉपर्टी आहे त्याची असणारी व्हॅल्यू किंवा त्याची असणारी मॅग्नेट्यूड आहे ही त्या सिस्टीममध्ये किती मॅटरची अमाऊंट आहे किंवा किती मॅटर प्रेझेंट आहे याच्यावरती अवलंबून असत नाही. अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. आता ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये कुठल्या प्रॉपर्टी येतात, त्याच्यामध्ये प्रेशर येणार आहे, टेम्परेचर येणार आहे, सरफेस टेन्शन येणार आहे, विस्कॉसिटी येणार आहे, मेल्टिंग पॉईंट येणार आहे, बॉइलिंग पॉईंट येणार आहे, स्पेसिफिक हीट येते, डेन्सिटी येते. अशा ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या प्रॉपर्टी काय आहेत, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. की ज्या प्रॉपर्टी कशावरती अवलंबून असत नाही, अमाऊंट ऑफ सबस्टन्सवरती अवलंबून असत नाहीत आणि म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. आता जर तुम्ही बघितलं ह्याच्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या नॉन ॲडेझिव्ह प्रॉपर्टी असतात. म्हणजे जसं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये जशी ॲडिशन होते तशी ॲडिशन ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये होत नाही. म्हणून इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या नॉन ॲडेझिव्ह प्रॉपर्टी असतात. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, तुम्ही 1 लिटर वॉटर घेतला आणि त्याचा तुम्ही काय करणार आहे, बॉइलिंग पॉईंट काढणार आहे. हा बॉइलिंग पॉईंट तुम्ही काय करणार आहे तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काढताय. आणि मग जेव्हा तुम्ही त्याचा 1 लिटरचा तुम्ही बॉइलिंग पॉईंट काढणार आहे त्याची असणारी व्हॅल्यू काय असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार. तुम्ही 2 लिटर वॉटर घेतला आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट काढला त्याची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तुम्ही 3 लिटर वॉटर घेतलं, 5 लिटर वॉटर घेतलं, इवन तुम्ही 100 लिटर वॉटर घेतलं आणि त्याची जर तुम्ही काय काढली बॉइलिंग पॉईंट काढला त्या वॉटरचा तर त्या बॉइलिंग पॉईंटची असणारी व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते आणि ती किती असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे तुम्ही मॅटर किती घेतला त्याच्यामध्ये असणारी अमाऊंट किती आहे मॅटरची
याच्यावरती ती प्रॉपर्टी अवलंबून असत नाही. अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. आणि ही जी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे ही काय आहे, नॉन ॲडेजिव्ह प्रॉपर्टी. व्हॉल्यूमच्या बाबतीत आपण बघितलं, सिस्टीममध्ये घेतलेला आपण 2 मोल गॅस घेतला असेल तर 1 मोलची व्हॅल्यूम प्लसमध्ये आपण दुसऱ्या 1 मोलची व्हॅल्यू प्लस केली आणि दोन्हीची ॲडिशन करून येणारी व्हॉल्यूम ही कशाची झाली, 2 मोल गॅसची झाली. परंतु आपण जे वॉटर घेतलेलं आहे त्या वॉटर आपण अनेक घेतलं, 100 लिटरपर्यंत आपण बघितलं तरी सुद्धा काय होत नाही, त्याच्यामध्ये त्याचा असणारा बॉइलिंग पॉईंट आहे हा बदलत नाही, तो 100 डिग्री सेल्सिअस राहतो. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ही अमाऊंट ऑफ सबस्टन्सवरती अवलंबून असत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि त्याला आपण दुसरं म्हणतो नॉन ॲडेजिव्ह प्रॉपर्टी. आता आपण जर बघितला, द रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता आपल्याला माहित आहे मास हा काय आहे, मास ही कुठली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. व्हॉल्यूम ही कुठली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि मग आपण रेशो काढला, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आणि मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम त्याचा रेशो म्हणजे काय असतो, दुसरी प्रॉपर्टी असते आणि ती प्रॉपर्टी कुठली आहे, डेन्सिटी आहे. आणि मग जर तुम्ही बघितली डेन्सिटी हे कुठल्यामध्ये येते, तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये येते. म्हणजे रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अशा पद्धतीनं आपण काय बघितलं, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम 2 टाईपमध्ये असतात, एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज डिपेंड ऑन दी अमाऊंट ऑफ मॅटर in the system is called as a intensive property, and property which is independent of the amount of matter in the system is called as a intensive property. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहे, स्टेट फंक्शन. आता स्टेट फंक्शन आपल्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला सिलेंडर दिसत असेल. आता ह्या सिलेंडरमध्ये काय केलेलं आहे आपण, तर त्या सिलेंडरमध्ये आपण गॅस भरलेला आहे. आता हे जे सिलेंडरमध्ये गॅस आपण भरलेला आहे, सिलेंडर गॅसनं इन्क्लोज केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे जे सिलेंडर आहे, सिलेंडर इज फिटेड विथ द फ्रिक्शनलेस रिजिड मुवेबल पिस्टन. त्याच्यावरती आपण पिस्टननं ते सिलेंडर काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. आता ह्याच्या सिलेंडरमध्ये असणारा जो गॅस आहे त्या गॅसचं काहीतरी प्रेशर असणार आहे, त्या प्रेशरला आपण P1 असं म्हणूया. त्याची असणारी जी व्हॉल्यूम आहे ती व्हॉल्यूम ठराविक असणार आहे, ती व्हॉल्यूम काय असणार आहे, V1 असणार आहे. आणि त्याचं जे असणारं टेम्परेचर असणार आहे ते टेम्परेचर काय असणार आहे, T1 असणार आहे. आणि मग ही जी असणारी सिस्टीमची सुरुवातीची स्थिती आहे, म्हणजे त्याला आपण इनिशियल स्टेट असं म्हणूया. आणि मग तुमच्या लक्षात येईल की इनिशियल स्टेटला असणारं त्या सिस्टीमचं प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे आणि टेम्परेचर T1 आहे. जोपर्यंत तुम्ही त्या स्थितीमध्येच ती सिस्टीम ठेवताय, त्याच्यामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रॉपर्टी तुम्ही चेंज करत नाही, तोपर्यंत ती सिस्टीम त्याच स्थितीमध्ये राहणार आहे. आणि मग ही सिस्टीमची जी स्थिती असते त्याला म्हणलं जातं स्टेट ऑफ द सिस्टीम. त्याला काय म्हणलं जातं, स्टेट ऑफ सिस्टीम. आणि मग हे स्टेट ऑफ सिस्टीम तुम्ही कशी डिफाईन करता, द स्टेट ऑफ सिस्टीम इज डिफाईन बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यूज ऑफ द प्रॉपर्टीज. ह्याच्या प्रॉपर्टी त्याच्या आहेत, म्हणजे प्रेशर ही प्रॉपर्टी आहे, व्हॉल्यूम प्रॉपर्टी आहे, टेम्परेचर प्रॉपर्टी आहे. त्याच्या व्हॅल्यू तुम्ही काय करताय, स्पेसिफाय करताय. म्हणजे त्याची क्वांटिटी तुम्ही सांगताय. इथं तुम्ही प्रेशर P1 आहे सांगताय, टेम्परेचर T1 सांगताय, व्हॉल्यूम V1 सांगताय. आणि मग हे तुम्ही काय करताय, स्पेसिफाय करताय. आणि मग त्यालाच काय म्हणलं जातं, ती व्हॅल्यू म्हणजे त्या व्हॅल्यू म्हणजे काय सांगतात, स्टेट ऑफ सिस्टीम सांगतात. दुसऱ्या भाषेत असं म्हणलं जातं, द स्टेट ऑफ सिस्टीम इज डिफाईन्ड बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यूज ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स.
हे जे असणारे प्रॉपर्टी आहेत ह्या स्टेटवरती अवलंबून असतात. स्टेट बदलले की काय होणार आहे, ह्या प्रॉपर्टी बदलणार आहेत. आणि म्हणून ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत, तुम्ही प्रेशर म्हणला, टेम्परेचर म्हणला किंवा व्हॉल्यूम म्हणला, ह्या प्रॉपर्टीला स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणलं जातं. आणि मग ह्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू त्या स्थितीपर्यंत आहे, सिस्टीम त्या स्थितीत आहे, त्या स्थितीसाठी त्या काय असतात, त्या व्हॅल्यू असतात. म्हणजे इनिशियल स्टेटला तुम्ही म्हणू शकता की त्याचे असणारं टेम्परेचर T1, प्रेशर P1 आणि व्हॉल्यूम V1 आहे. म्हणजे इनिशियल स्टेटमधलं स्टेट ऑफ द सिस्टीम तुम्ही काय करताय, डिफाईन करताय किंवा स्पेसिफाय करताय. आता तुम्ही काय केलं की बाबा ह्या ज्या स्टेट्स आहेत त्या स्टेट तुम्ही त्या बदलणार आहे. म्हणजे इनिशियल स्टेटपासून तुम्ही तुमची सिस्टीम फायनल स्टेटला काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. आता इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला तुम्हाला सिस्टीम घालवायची असेल तर काय करावं लागतं, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीपैकी काही प्रॉपर्टी, वन ऑर मोर प्रॉपर्टी तुम्ही काय केल्या, चेंज केल्या, तर ही जी असणारी इनिशियल स्टेट आहे ती जाऊन त्याच्यामध्ये काय येणार आहे, दुसरी स्टेट सिस्टीममध्ये येणार आहे. समजा आपण इथं दोनच स्टेट बघत असू तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फायनल स्टेट असं म्हणू शकणार आहे. म्हणजे आता जेव्हा तुमची सिस्टीम काय होणार आहे, फायनल स्टेटला जाणार आहे, तेव्हा त्याचं जे असणारं प्रेशर असणार आहे ते प्रेशर तुम्ही काय केलं, मेजर केलं, तर ते समजा तुम्हाला P2 मिळालं, व्हॉल्यूम V2 मिळालं आणि टेम्परेचर काय मिळालं, T2 मिळालं. म्हणजे ही काय झाली, फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम झाली. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही बघताय की ही जी सिस्टीम आहे एका स्टेटपासून काय होते, दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. आणि एका स्टेटपासून सिस्टीम दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी ह्या काय होत नाही, त्या स्टेटवरती अवलंबून असत नाहीत. त्या फक्त कशावर, त्या स्टेटवरती अवलंबून असतात, पाथवरती अवलंबून असत नाहीत. अशा ज्या प्रॉपर्टी आहेत अशा प्रॉपर्टीला काय म्हणलं जातं, स्टेट फंक्शन असं म्हणलं जातं. आणि म्हणून आपण काय करतोय, तर इथं आपण इनिशियल स्टेट दाखवल्या, फायनल स्टेट दाखवल्या. इथं असणारं प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे आणि N काय आहेत, नंबर्स ऑफ मोल्स आहेत. आता आपण काय केले, चेंज इन व्हेरिएबल्स केलेत, ह्याच्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टी चेंज केल्यात. आणि हे जे व्हेरिएबल्स आपण म्हणतो त्याला स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणलं जातं. त्याच्यापैकी आपण स्टेट व्हेरिएबल्स बदललेले आहेत आणि सिस्टीम आपली इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटला गेलेली आहेत. तेव्हा तिथं असणारं प्रेशर काय आहे, P1 आहे, व्हॉल्यूम V2 आहे, टेम्परेचर T2 आहे. जर तुम्ही मास सेम ठेवलं, मास बदललं नाही, तर नंबर ऑफ मोल्स काय होणार नाहीत, बदलणार नाही. आणि मग आपण काय करतोय, डेफिनेशन देतोय स्टेट फंक्शनची. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम विच इज इंडिपेंडंट ऑफ ए path followed to attain it is called as a state function. म्हणजे जी प्रॉपर्टी कशावरती अवलंबून आहे, स्टेट ऑफ सिस्टीमवरती अवलंबून आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ दी पाथ फॉलो टू अटेंड इट. म्हणजे ती डिपेंडंट नाही, कशावरती डिपेंडंट नाही की पाथवरती, मार्गावरती, की म्हणजे कुठल्या मार्गानं सिस्टीम एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीपर्यंत गेले, ह्या मार्गावरती काय आहे, ही जे असणारे प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टी अवलंबून नाहीत. आणि मग ज्या प्रॉपर्टी मार्गावरती अवलंबून नाहीत त्या सिस्टीमच्या स्टेटवरती अवलंबून आहेत, अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो, स्टेट फंक्शन प्रॉपर्टी. आणि मग ह्या स्टेट फंक्शन प्रॉपर्टीमध्ये तुम्ही सांगू शकता प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, ह्या ज्या प्रॉपर्टी ह्या काय असतात, स्टेट फंक्शन प्रॉपर्टी असतात, स्टेटवरती अवलंबून असतात. करंट स्टेट म्हणजे त्या सिस्टीमची करंट सध्याची स्थिती काय आहे त्याच्यावरती त्या काय असतात, व्हॅल्यू प्रॉपर्टीच्या अवलंबून असतात. आणि अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन प्रॉपर्टी असं म्हणतो. आता आपण टर्म प्रोसेस बघणार आहे. टर्म प्रोसेस मीन्स
a physical and chemical changes in a system ongoing from one state to another. एका स्टेटकडून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना जे फिजिकल आणि केमिकल चेंजेस त्या सिस्टीममध्ये होतात त्याला काय म्हणलं जातं, प्रोसेस असं म्हणलं जातं. आणि मग आपण इथं बघतोय की एखादी प्रोसेस घडून येते, म्हणजे काय होतं, एका स्थितीकडून ही जी असणारी सिस्टीम ही काय जाते, दुसऱ्या स्थितीत जाते आणि त्याच्यामध्ये जो चेंजेस होतात फिजिकल आणि केमिकल चेंजेस, ह्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोसेस असं म्हणत असतो. आता आपण पुढे जाऊन बघणार आहे की स्टेट फंक्शन प्रॉपर्टी बघितली आपण. पाथ फंक्शन प्रॉपर्टी म्हणजे काय, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द पाथ इज कॉल्ड ॲज अ पाथ फंक्शन. जी प्रॉपर्टी मार्गावरती अवलंबून आहे, कुठल्या मार्गानं सिस्टीम पोचली इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला, त्या मार्गावरती अवलंबून असणाऱ्या प्रॉपर्टीला काय म्हणलं जातं, पाथ फंक्शन. म्हणून पाथ फंक्शनची डेफिनेशन आपण बघतोय, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द पाथ इज कॉल्ड ॲज अ पाथ फंक्शन. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत वर्क आणि हीट. आता आपल्याला तुम्ही दोन प्रॉपर्टी आपण बघितल्या, स्टेट फंक्शन बघितलं, पाथ फंक्शन बघितलं. स्टेट फंक्शन तुम्हाला माहीत आहे की जी प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ followed to attain the state is called as the state function, and the property which depends on the path is called as a path function. आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतोय टेरेसचं. आता टेरेसची हाईट ही किती आहे, 20 फीट आहे, 20 फूट आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, टेरेसवरती जायचं आहे. आणि मग टेरेसवरती जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या 3 मार्गांचा वापर करणार आहे. आता टेरेसमध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता, पहिला मार्ग, यू कॅन यूज द स्टेअरकेस. तुम्ही जिना वापरू शकता आणि जिन्यावरून तुम्ही काय करू शकता, टेरेसवर जाऊ शकता. दुसरा आपल्याला मार्ग बघायचा आहे, यू कॅन क्लाइंब अप विथ द रोप. रोपच्या साहाय्यानं तुम्ही वरती जाऊ शकता आणि जिन्यावरती टेरेसवरती तुम्ही जाऊ शकता. आणि तिसरा मार्ग आहे, यू कॅन गो विथ द हेलिकॉप्टर अँड यू जम्प ऑन द टेरेस. तुम्ही हेलिकॉप्टरचा वापर करू शकता, त्याच्यावरून तुम्ही हेलिकॉप्टरनं वरती जाणार आहे आणि टेरेसवरती तुम्ही काय करणार आहे, जम्प घेणार. म्हणजे तुम्ही टेरेसवरती जाण्यासाठी वेगवेगळे 3 पाथ वापरले. आता जर तुम्ही बघितलं, जे अल्टिट्यूड दॅट इज द हाईट ऑफ द टेरेस रिमेन्स सेम. जे टेरेसची हाईट आहे, अल्टिट्यूड आपण म्हणतो समुद्र सपाटीपासूनची उंची किंवा हाईट ऑफ द टेरेस, इट रिमेन कॉन्स्टंट. इट डज नॉट चेंज विथ द पाथ. ते पाथ बरोबर काय होणार नाही, चेंज होणार नाही. म्हणजे तुम्ही स्टेअरकेस वापरलं, रोप्स वापरले किंवा हेलिकॉप्टर वापरलं तरी जी असणारी हाईट आहे ती हाईट काय होणार नाही, बदलणार नाही. इट डिपेंड्स ऑन दी स्टेट ऑफ सिस्टीम. ती टेरेसची हाईट कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि मग त्यामुळं हे जे असणारी हाईट किंवा अल्टिट्यूड ही काय आहे, तुमचं स्टेट फंक्शन प्रॉपर्टी आहे. परंतु डिस्टन्स ट्रॅव्हल बाय यू आर डिफरंट अँड वी चेंज विथ द चेंज इन पाथ. तुमचं असणारं जे डिस्टन्स आहे, तुम्ही ट्रॅव्हल केलेलं टू रीच द टेरेस, हे काय आहे, वेगवेगळं भरणार आहे. तुम्ही जर स्टेअरकेसचा मार्ग वापरला, जिन्याचा मार्ग वापरला तर तुमचं असणारं डिस्टन्स वेगळं असणार आहे. रोपनं तुम्ही गेला तर मिळणारं डिस्टन्स वेगळं असणार आहे.
हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं तुम्ही ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे कसं असणार आहे, वेगळं असणार आहे. म्हणजे डिस्टन्स हे कशावरती अवलंबून आहे, पाथवरती अवलंबून आहे. तुम्ही कुठला पाथ वापरला त्याच्यावरती ते डिस्टन्स अवलंबून आहे. म्हणून डिस्टन्स हे काय झालं, पाथ फंक्शन प्रॉपर्टी झाली. आणि अल्टिट्यूड किंवा हाईट ही काय झाली, स्टेट फंक्शन प्रॉपर्टी झाली. त्यानंतर पुढचा आपण पॉईंट बघतोय, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आपण बघत असण्यासाठी आपण परत वी आर कन्सिडर ए सिलेंडर. आता आपण सिलेंडर कन्सिडर करतोय किंवा सिलेंडर आपण घेतोय. आणि ह्या सिलेंडरमध्ये काय घेतलेलं आहे, आपण गॅस इनक्लोज केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गॅस भरताय आणि गॅस भरल्यानंतर काय करताय, हे सिलेंडर क्लोज करताय. हे सिलेंडर क्लोज करण्यासाठी कशानं क्लोज करतोय आपण, तर त्यासाठी आपण मुवेबल रिजिड फ्रिक्शनलेस पिस्टन वापरतोय. त्याच्यामध्ये पिस्टन आपण तट्टे असं म्हणतोय. हा पिस्टन आपण वापरतोय. हा पिस्टन मुवेबल आहे, त्याचबरोबर तो रिजिड आहे आणि त्याचबरोबर तो कसा आहे, फ्रिक्शनलेस आहे. म्हणजे सिलेंडरच्या वॉलवरती तो कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन घडवून आणत नाही. असं आपण हा सिलेंडर काय केला आहे, फिट केलेला आहे. आता जर तुम्ही बघितलं, हा असणारा पिस्टन काय आहे, मुवेबल आहे. आता सुरुवातीला तुम्ही तो गॅस भरलेला आहे आणि असणारा जो तुमचा असणारा पिस्टन हा रेस्ट पोझिशनला आहे. जोपर्यंत तो पिस्टन रेस्टला असणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आपण म्हणतो की ज्या असणाऱ्या आपण स्टेट फंक्शन प्रॉपर्टी बघतो, त्याची काहीतरी एक व्हॅल्यू असते. त्याचं तुम्ही जर प्रेशर बघितलं तर प्रेशर काय आहे, P1 आहे. आता रेस्ट पोझिशनला असताना व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे. जोपर्यंत तुम्ही तो पिस्टन मूव्ह करत नाही तोपर्यंत तो काय असणार आहे, ह्या इनिशियल स्टेटमध्ये असणार आहे. आणि त्या इनिशियल स्टेटमध्ये असणाऱ्या त्याच्या ह्या व्हॅल्यू असणार आहेत, प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1. आता हा जे असणारी सिस्टीम एका काय आहे, स्टेटला आहे. ही सिस्टीम काय आहे, एका स्टेटला आहे. आता तुम्ही काय केलं, तो पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला पुश केला. बी जी फिगर तुमची दिसते डायग्रॅममध्ये, त्याच्यामध्ये त्या डायग्रॅममध्ये काय केलं आहे, पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला, वरच्या डायरेक्शनला काय केलं आहे, पुश केलेलं आहे. जेव्हा तुम्ही हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला पुश करताय तेव्हा काय होणार आहे, त्याच्यामधला असणारा जो गॅस आहे तो गॅस एक्सपांड झालेला आहे. त्या गॅसचं काय झालेलं आहे, गॅस प्रसरण पावलेला आहे. आणि हा गॅस एक्सपांड होतोय. आणि गॅस एक्सपांड होत असताना काय केलं आहे, तुम्ही हा पिस्टन मुवेबल स्थितीमध्ये ठेवताय. आणि जोपर्यंत हा पिस्टन मुवेबल स्थितीत आहे, म्हणजे जोपर्यंत हा पिस्टन मोशनमध्ये आहे तोपर्यंत त्याच्या ज्या असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होत जाणार आहे. म्हणजे त्याचं असणारं जे बघणार आहे तुम्ही काय असणार आहे, प्रेशर आपण सुरुवातीला P1 असणार आहे, ते प्रत्येक वेळेला आता जो मोशन होतं आहे तोपर्यंत ते प्रेशर व्हेरिएबल असणार आहे. त्याचं टेम्परेचर व्हेरिएबल असणार आहे. त्याची असणारी व्हॉल्यूम ही काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ही सिस्टीममध्ये असणारा जो काय आहे पिस्टन आहे तो मोशनमध्ये आहे, मुवेबल स्थितीमध्ये आहे, तोपर्यंत ह्याच्या प्रॉपर्टी आहेत ह्या प्रॉपर्टी काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि जेव्हा काय होणार आहे, हा पिस्टन मोशनलेस होणार आहे, तो रेस्ट पोझिशनला येणार. आणि जेव्हा तो रेस्ट पोझिशनला येणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक स्टेट आलेली असणार आहे सिस्टीममध्ये. आणि मग ही जी स्टेट असणार आहे तेव्हा त्याच्या असणाऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू काय झालेल्या असतील, व्हॅल्यू चेंज झालेल्या असतील. म्हणजे त्याचं प्रेशर P2 झालेलं असेल, व्हॉल्यूम V2 झालेलं असेल, टेम्परेचर T2 झालेले असेल. म्हणजे एका स्थितीकडून काय असणार आहे, तुमची सिस्टीम दुसऱ्या स्थितीमध्ये गेलेली आहे. आणि मग जेव्हा काय आहे, पहिल्या स्थितीमध्ये आहे, पहिल्या स्थितीमध्ये आपण बघितलं इनिशियल स्टेटला
जेव्हा तुमची सिस्टीम काय आहे इनिशियल स्टेटला आहे तेव्हा तुमचा जो असणारा पिस्टन आहे तो जर रेस्टला असेल तर त्या रेस्ट पोझिशनला त्याच्यामध्ये काय येतं थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची स्थिती येते. जेव्हा तुमचा पिस्टन हा काय असतो म्युएबल असतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतो नॉन इक्विलिब्रियम स्टेट येते. परत तुमचा पिस्टन काय होणार आहे रेस्टला येणार आहे तेव्हा परत त्याच्यामध्ये काय आलेली असते दुसरी थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची स्टेट आलेली असते. आणि म्हणून त्याच्यावरून आपण काय देणार आहे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन देणार आहे. आणि थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची आपण डेफिनेशन देतोय. ए सिस्टीम इज सेड टू बी in a thermodynamic equilibrium when its state function do not varies with time. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज काय होत आहेत डू नॉट व्हेरीज विथ द टाईम. म्हणजे आपण बघितलं जर पिस्टन तुमचा मुवेबल असेल तरच ह्या प्रॉपर्टी काय होतात बदलतात. परंतु जेव्हा तुमचा पिस्टन काय होणार आहे रेस्ट पोझिशनला असणार आहे तेव्हा ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या प्रॉपर्टी काय होणार नाही चेंज होणार नाहीत. ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या स्टेबल राहतात कॉन्स्टंट राहतात. आणि मग अशी जी स्थिती येते त्या स्थितीला आपण काय म्हणतो इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणतो. आणि म्हणूनच आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन देतोय. द सिस्टीम इज सेड टू बी इन द थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम व्हेन इट्स स्टेट फंक्शन डू नॉट व्हेरीज विथ द टाईम. म्हणजे जोपर्यंत तुम्ही काय करताय तो असणारा पिस्टन रेस्ट पोझिशनला तुम्ही ठेवताय तोपर्यंत काय असणार आहे त्याच्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी बदलणार नाही. तुम्ही किती लॉंग टाईमसाठी जरी तुम्ही तो पिस्टन त्याच पोझिशनला ठेवला तर त्या स्थितीमध्ये तुमचं काय राहणार आहे ती सिस्टीम राहणार आहे. आणि तेव्हा त्याच्यामध्ये जी स्टेट आलेली असते त्या स्टेटला काय म्हणतो आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम असं म्हणतो. आणि मग अशा वेळेला ही जी सिस्टीम असते ही कशामध्ये असते थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असते. Thank you. Today we'll stop here.